म्हणे छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले, नवे इतिहासशास्त्रज्ञ बागेश्वर बाबांनी शिवरायांचा इतिहास बदलला, तोडले अकलेश दारे, महाराष्ट्रात तीव्र संताप. उद्धव ठाकरेंसोबत भेटीची चर्चा मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. मध्यरात्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट. आधी नाकेबंदी हटवा मगच बोलू, इराणने ठणकावले. अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही, इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानातून परतले. मिथेन वायू आणि प्रदूषणाने मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात, तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर डम्पिंग ग्राउंड बंद पाडू, हायकोर्टाचा सरकारला थेट इशारा. रेल कामगार सेनेत शिवसेनामध्ये जोरदार इन्कमिंग, मुंबई विभागातील जोरदार शेकडो कर्मचाऱ्यांचा प्रवेश. आधार पटपडताळणीअभावी हजारो वृद्ध कलावंतांचे मानधन रखडलं. महाराष्ट्रात वृद्ध कलावंत सरकारला देशनाशी झालेच, जोरदार टीका. सोलापुरात भोंदू मनोहर भोसलेला अटक, जामिनावर असूनही भोंदूगिरी सुरूच, बाळूमामांच्या भक्तांची केली होती फसवणूक. राघव चड्डांविरोधात डिजिटल स्ट्राईक, अवघ्या 24 तासात 13 लाख फॉलोअर्स घटले. आप सोडून भाजप प्रवेश आम आदमीला पटला नसल्याचा दिलाय सगळ्यात मोठा दणका. आता पंजाबमध्ये होणार ऑपरेशन लोटसचा खेळ, विधानसभेसाठी रणनीती चालू, भाजप फोडणार आपचे 35 ते 40 आमदार थेट. राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच पुन्हा पावसाचा इशारा. अकोल्यामध्ये देशातील सर्वात उष्ण शहर, महाराष्ट्र तापला. महामुंबईतील 30,000 कारखान्यांनी बिघडविले लाखो नागरिकांचं आरोग्य, मुंबईकरांमध्ये तीव्र प्रदूषणाची समस्या, पर्यावरण धोका. ठाकरे फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरती भेट, वंचितचा दावा, फडणवीसांचा इन्कार, पण राऊत म्हणाले तेच सांगतील. शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते, नागपूरकर भोसलेंचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवरती टीकास्त्र, हा शिवरायांचा अपमान, माफी मागा, सपकारांची मागणी. बंगालमधील घुसखोर इतर राज्यामध्येही पसरत आहेत, हिमंता शर्मा यांचा आरोप. निवडणुकीत प्रत्येक भारतीयांचे हितसंबंध जपणार भाजपा. मुंबई पुणे मिसिंग लिंक अखेर पूर्ण, महाराष्ट्रातील लोकार्पण, महाराष्ट्रातील सर्वात मोठा मिसिंग लिंक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा. मुंबईला हवामानाचा अंदाज, आता महाबळेश्वरातून एक्स बँड रडार कार्यान्वित, कोकण पुणे सातारा परिसराचा हवामान अंदाज दर 3 तासाला. भारतीय मान्सूनबाबत यंदा शास्त्रज्ञांमध्येच मतभेद, जागतिक हवामान संघटना म्हणते अल निनो मे पासूनच होणार सक्रिय. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बागेश्वर बाबांच्या दाव्याने वादळातून महाराष्ट्रामध्ये बागेश्वर बाबाविरोधात तीव्र संताप व्यक्त. नवी मुंबईत मराठी शाळा बंदीचा घाट, शिवसेना शिंदेगडाची न्यायालयात धाव, भाजपने केलाय सर्वात मोठा नवी मुंबईत डाव. अवकाळी पावसाचा फटका, फळांना आवक घटली, फळ बाजारात प्रतिक्रिया 20 रुपयांची वाढ. कडक उन्हामुळे सिंबा, किरण कलिंगड, टरबूजाला जोरदार होते मागणी. राणीबागेत लवकरच सिंहाचं दर्शन, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे घेणार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची थेट सिंहासाठी भेट. नदीजोड प्रकल्पांमधून राज्य दुष्काळमुक्त करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. गोदा ते नर्मदा जलयात्रेला झाला प्रारंभ. विदेशी सेंट परफ्यूमला देशी अत्तराचा उतारा, खिशाला परवडत नसल्याने अत्तर वापरण्याकडे तरुणांचा कल वाढल्याची माहिती. बागेश्वर बाबांविरोधात तीव्र संताप, शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास, फडणवीसांनी दावा फेटाळला. पुण्यात जोडो मारो आंदोलन, बाबांना मारले जोडे.
अमेरिकन ड्रीमवरती नवे गंडांतर, HB व्हिसावर 3 वर्षाच्या बंदीचे विधेयक सादर, भारतीयांना बसणार मोठा फटका. खरातचा मिरगावातही धिंगाणा, फार्महाऊसवरील कुकच्या दाव्याने प्रकार उघडकीस, खरातचे कारनामे आले उघड, अनेक नेत्यांची घेतली नावे. मराठा समाजाचे प्रश्न न सोडवल्यास मोठे आंदोलन उभारणार, मनोज जरांगे पाटील. इंदापुरात जरांगे पाटलांच्या सभेला मराठा समाजाने केली अतिप्रचंड गर्दी. विमानाप्रमाणेच एसटी मध्ये सुद्धा होणार उद्घोषणा, वाहक प्रवाशांचे होणार अभिवादन करून बस थांबवण्याची माहिती. 1 मे पासून अंमलबजावणी सुरू. राज्यातील 34 जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायती होणार बालस्नेही. मिशन बालसभा महाराष्ट्र अंतर्गत उपक्रमाचं महाराष्ट्र सरकारचं नियोजन. कर्नाटकात अंतर्गत आरक्षण, अनुसूचित जातीच्या घटकांसाठी वेगवेगळा कोटा केला निश्चित, भाजपचा फसवणुकीचा आरोप. भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरेल जगातील सर्वात मोठी जनगणना, धोरण निर्मितीला मिळेल सर्वात मोठी, महाराष्ट्रासह देशभरामध्ये चालना.